अवकाळी पाऊस हा तोच पाऊस जो शहरातल्या माणसाला हसवून गेला आणि गावाकडच्या माझ्या बळीराजाला मात्र रडवून गेला. हा फक्त पाऊस नव्हता, त्या पावसाच्या धारा जणू शेतकऱ्याच्या जीवनावर घाव घालायला आलेल्या सरी होत्या. आणि या सरींसोबतच झालेली बर्फवृष्टी म्हणजे जखमेवर अजून मीठ चोळायला आलेला आणखी एक घाव. या अवकाळीने जणू शेतच नाही तर अनेक घरं देखील उद्ध्वस्त झाली. चला तर मग जाणून घेऊयात मागील 2 दिवसांचा अवकाळी पावसाचा कहर. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गेल्या 2-3 दिवसांपासून पडणारा हा अवकाळी पाऊस फक्त पिकांवरच नाही तर शेतकऱ्याच्या आयुष्यावर कोसळतोय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गारपीट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भ कुठेही पाहिलं तरी एकच दृश्य दिसते. पाण्याखाली गेलेले शेत आणि निराश नजरेने उभा असलेला माझा शेतकरी. विशेषतः कांदा उत्पादकांसाठी परिस्थिती अधिकच भीषण ठरली आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे. अनेक ठिकाणी जमिनीत असलेला कांदा देखील सडायला सुरुवात झाली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या कांदा चाळी देखील वाऱ्याने कोसळल्या आहेत आणि त्यामध्ये साठवलेला कांदा काही तासांतच कुजून चालला आहे. आधीच बाजारात भाव मातीमोल झालाच होता, त्यात शेतात असलेल्या पिकाची देखील नासधूस झाल्याने शेतकऱ्याची स्वप्ने जणू त्या पाण्यात बुडून गेली आहेत. दुसरीकडे गाई गुरांसाठी शेतात लावलेली मका देखील पूर्णपणे जमीनदोस्त होऊन सडायला लागली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न सध्या उपस्थित राहतोय आणि आज या सगळ्या आशा या पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्या आहेत. आज बळीराजाच्या ओठांवर फक्त एकच प्रश्न आहे, आता पुढे काय? नुकसान भरपाई मिळेल का? सरकार झालेल्या नुकसानीसाठी पंचनामे करेल का? पंचनामे फक्त कागदावर राहतील की त्याची त्वरित मदत मिळेल? उत्पादन खर्चाने आधीच कंबर मोडली होती. बियाणं, खतं, औषधं, मजुरी सगळ्यांवरचा खर्च वाढलेला, त्यात बाजारभावाचा भरोसा नाही आणि आता निसर्गाचा अशा वेळी कोप झालाय. या सगळ्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार अजून काही दिवसांमध्ये पावसाचा, गारपिटीचा आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा कायम राहू शकतो. यामुळेच अधिक नुकसान झालेल्या पिकांवर अजून संकट येण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये देखील पावसाचा असाच अस्थिर आणि भयावह चेहरा सध्या दिसत आहे. कुठे पाऊस, कुठे गारपीट तर कुठे बर्फवृष्टी. या बदलत्या हवामानाचा सर्वात मोठा फटका मात्र शेतकऱ्यालाच बसतो. आज गरज फक्त शब्दांची नाही हो तर कृतीची आहे, तातडीच्या मदतीची आहे आणि बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे आहे. शेतकरी बंधूंनो, तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे? तसेच पंचनामे करण्यासाठी काही पावले उचलली गेली का? आपल्याला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच अशा शेती संबंधित नवनवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या पालवी अॅग्रिको सोबत जोडून राहा. धन्यवाद.